घुमाची मजा येईल हो. घुमाची मजा येईल हो. आज नीलकमल नावाची बोट मुंबईहून एलिफंटाकडे जात असताना एक मिनिट साहेब, ते तिकडचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत. 80 पॅसेंजर होते, पैकी 70 मिळालेत अशी माहिती आहे. तर जे मिळालेले नाहीत ते आता मिळतील याची शंका आहे. तर मला वाटतंय मुख्यमंत्र्यांनी त्या जे मिसिंग आहेत त्यांच्याकरता, आणि ती नेव्हीची बोट येऊन या नीलकमल बोटीला आदळली आहे. त्याच्यामुळे ही सरळ चाललेल्या बोटवर व्हिडिओ उपलब्ध आहे की नेव्हीची, कोस्टगार्डची किंवा नेव्हीची बोट पेट्रोलिंग करताना ती येऊन सरळ धडकली आहे. त्याच्यामुळे जे मृत झालेत त्यांच्याकरता शासनाने, जे मिसिंग आहेत त्यांच्याकरता काहीतरी भरीव निधी द्यावा ही शासनाकडे विनंती आहे. माननीय अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा ठेवलेला आहे त्यातली त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे. मी स्वतः देखील तो व्हिडिओ बघितला. त्याच्यामध्ये ती नेव्ही किंवा कोस्ट गार्ड ज्यांची कोणाची ती बोट आहे ती अतिशय वेगानं त्या ठिकाणी ते एक्सरसाइज करतात, तसा एट काढतात तसा तो एट काढत होती आणि बहुधा त्याचा कंट्रोल गेलेला आहे आणि त्याने थेट येऊन ही जी काही पॅसेंजर बोट होती जी एलिफंटाकडे जाते त्याला मारलेला आहे. आणि अजून किती मिसिंग आहेत याचा आकडा एक्झॅक्ट लक्षात येत नाहीये, पण अंदाजे आकडा हा 7 ते 8चा आहे. लवकरच त्या संदर्भात, कारण हे सगळे टुरिस्ट असतात त्यामुळे ते बाहेरचे असतात, त्यामुळे त्यांच्या संदर्भात ॲसर्टन करणं हे थोडं त्याला वेळ लागतो. पण फॉर्च्युनेटली तिथे मदत वेळेवर पोहोचल्यामुळे मेजर लोकांना वाचवता आलेलं आहे. पण काही लोकांचा म्हणजे अजून मृत आपण म्हणणार नाही, पण काही लोक अजून सापडलेले नाहीत. तर त्याचा आकडा ॲसर्टन करून आणि निश्चितपणे म्हणजे जखमी असतील किंवा दुर्दैवाने जर कोणी मृतप्राय झालं तर जी काही योग्य मदत केली पाहिजे ती आपण पूर्णपणे करू.